या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ताराने टाकलेले ते खिळे बरोबर सावलीला लागतात आणि त्यामुळे तिच्या पायाला जखम होते. सारंग तिला एके ठिकाणी बसायला सांगतो आणि हळुवारपणे तिच्या पायातून खिळा बाहेर काढतो. तिच्या पायाला खूप मोठी जखम झालेली असते आणि हे पाहून सगळेच जण काळजीत पडतात. पण तरीही तिलोत्तमा म्हणत असते की या मुलीला ना पूजा करायचीच नव्हती, म्हणून तिने ही सगळी नाटकं केली. आणि ती सावलीला असंही म्हणते की जर मनात नसेल ना तर उगाच ही पूजा वगैरे काही करू नको, कारण 7 जन्मांसाठी काय एका जन्मासाठी सुद्धा मला तू सून म्हणून मान्य नाहीयेस. आणि तिलोत्तमाचं हे बोलणं ऐकून सावली सारंगला वाईट वाटतं. ऐश्वर्या आणि तारा मात्र गालातल्या गालात हसत असतात. आणि मग त्यानंतर सारंग सावलीच्या जखमेवर हळद लावतो. सावली त्याला सांगत असते की सारंग सर, तुम्ही माझ्या पायाला हात लावू नका, पण सारंग तिचं काही ऐकत नाही. त्यानंतर मग तिलोत्तमा, अमृता, ऐश्वर्या आणि तारा वडाची पूजा करण्यासाठी जातात. तर सारंग सावलीला सांगतो की त्यांचं होऊ दे, त्यानंतर तू जा. आणि मग त्यामुळे सावली एके ठिकाणी शांतपणे बसून राहते. तर दुसरीकडे त्या चौघीजणी पूजा करत असतात आणि त्यावेळी सारंग सावलीला म्हणत असतो की तुला जर खूप त्रास होत असेल ना तर तू ही पूजा नको करू. सावली म्हणते की सारंग सर, इतकं काही नाही आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे ना हा सण सुवासिनींसाठी किती महत्त्वाचा असतो. आणि मग त्यानंतर ती पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाजवळ जाते आणि मग ती पूजेला सुरुवात करते. परंतु पायाला झालेल्या जखमेमुळे तिला नीट उभंही राहता येत नसतं. आणि ही गोष्ट सारंगच्या लक्षात आल्यावर तो लगेच सावलीला उचलून घेतो. आणि हे पाहून तिलोत्तमा, ऐश्वर्या आणि तारा या तिघींचा चेहराच पडतो. इतर सगळेजण मात्र आनंदानेच सावली सारंगकडे पाहत असतात. आणि मग त्यानंतर सारंग सावलीला म्हणतो की सावली, तू हे व्रत माझ्यासाठी करतेस ना, मग मी तुला एकटीला कसं सोडू? मी सुखादुःखात कायम तुझ्या सोबत राहणार आहे, कधीच तुझी साथ सोडणार नाही. आणि मग त्यानंतर तो सावलीला उचलून घेतो आणि मग सावली वडाभोवती फेऱ्या मारायला सुरुवात करते. आणि हे सगळं काही पाहून ती तारा तर खूपच चिडते, पण ती काहीच करू शकत नसते. त्यानंतर मग सारंग सावलीला खाली घेऊन येतो. तर त्या खाली पडलेल्या खिळ्यांकडे पाहत सोम म्हणत असतो की इथे बायका पूजेसाठी येणार आहेत हे माहीत असून सुद्धा कोणी इथे खिळे टाकलेत काय माहिती. आणि त्याचवेळी बबलूसुद्धा त्या खिळ्यांकडे बारकाईने पाहत असतो. आणि मग तो सारंगला सांगू लागतो की सारंग दादा, असे खिळे तर आपल्या घरीसुद्धा आहेत. आणि हे ऐकून तारा तर खूपच घाबरते, तिला चांगलाच घाम फुटतो. पण सारंगच म्हणतो की जाऊ द्या आता ते सगळं, चर्चा करून काही उपयोग नाही आहे. आणि मग तो पुन्हा सावलीला उचलून घेतो आणि तिला गाडीत नेऊन बसवतो. आणि मग सगळेजण पुन्हा घरी जाण्यासाठी निघतात. पण ऐश्वर्या ताराला म्हणत असते की तू हे खिळे सावलीला जखम व्हावी म्हणून टाकले होतेस ना, पण शेवटी जखम तुझ्याच हाताला झाली. आणि ते ऐकून तारा खूप घाबरते आणि ऐश्वर्याची माफी मागते. ऐश्वर्या मात्र हसतच तिच्याकडे पाहत असते. त्यानंतर मग सावली आणि सारंग घरी येतात. परंतु सारंगने डॉक्टरांना बोलावलं आहे हे कळाल्यावर सावली खूपच घाबरते. तर सारंग मुद्दाम म्हणत असतो की हे बघ सावली, तुला टीटीचं इंजेक्शन तर घ्यावंच लागेल, कारण तुझ्या पायाला खिळा लागलाय. आणि ते ऐकून सावलीला तर चांगलाच घाम फुटतो. तर सारंगला आठवत असतं की सावली इंजेक्शनला किती घाबरते, त्यामुळे त्याला तर खूपच गंमत वाटत असते. तो गालातल्या गालात हसत असतो. आणि मग बबलू डॉक्टरांना घेऊन त्या ठिकाणी येतो. त्यामुळे सावली खूप घाबरते आणि म्हणू लागते की डॉक्टर प्लीज मला इंजेक्शन नका देऊ. पण डॉक्टर सांगतात की तुम्हाला इंजेक्शन तर घ्यावंच लागेल. आणि मग त्यानंतर त्या सावलीच्या पायाची जखम क्लीन करतात, त्यावर बँडेज करतात. तर सावली म्हणू लागते की आता तुम्ही पट्टी बांधली ना, मग बस झालं, मला इंजेक्शन वगैरे काही नको आहे. पण डॉक्टर काही तिचं ऐकत नाही. आणि त्यामुळे सावली मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते. तर सारंग तिला जवळ घेत म्हणतो की सावली, अजिबात घाबरू नको, मी आहे ना तुझ्या जवळ, तू माझा हात घट्ट पकड बरं. आणि त्यामुळे सावली सारंगचा हात पकडते आणि त्याला मिठी मारते. आणि त्यामुळे सारंग आणि बबलू मात्र हसत असतात. डॉक्टरही हसतच सावलीला इंजेक्शन देतात. सावलीला मात्र अजूनही असंच वाटत असतं की इंजेक्शन बाकी आहे, त्यामुळे ती ओरडतच असते आणि म्हणत असते की सारंग सर, मला खूप भीती वाटते. तर सारंग मुद्दाम म्हणत असतो की सावली घाबरू नको, मी तुझ्या जवळ आहे ना, तू मला घट्ट मिठी मार, मग तुला काही होणार नाही. आणि त्यावर सावलीसुद्धा हो म्हणते. पण मग त्यानंतर जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिला समजतं की डॉक्टर तर कधीच तेथून निघून गेले आहेत. त्यामुळे ती सारंगला म्हणू लागते की सारंग सर, हे काय चाललंय तुमचं? तर सारंग हसतच म्हणत असतो की अगं सावली, किती घाबरतेस तू? आणि मग त्यानंतर तो तिला सांगतो की आता तू कुठेही जायचं नाही आहे, इथेच बसून आराम करायचा आहे. पण सावली काही ऐकतच नाही. आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच बबलू डोळे झाकून त्या ठिकाणी येतो. तो म्हणत असतो की अरे सारंग दादा, पटकन ऑफिसला जा,
तर सारंग म्हणत असतो की तू आधी डोळ्यांवरचा हात बाजूला काढ बरं. पण बबलू म्हणत असतो की नको अरे दादा, कारण मी जर असं केलं ना तर उगाच मला फुकटमध्ये रोमॅन्टिक सीन बघायला मिळेल. आणि हे ऐकून सावली आणि सारंग हसू लागतात आणि मग सारंग बबलूला घेऊन ऑफिसला जाण्यासाठी निघतो. त्यानंतर मग संध्याकाळी चंद्रकांत घरातील सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र बोलावतो. पण तिलोत्तमा आणि राजकुमार त्या ठिकाणी नसतात. नील त्यांना कॉल करतो तेव्हा त्याला समजतं की ते दोघेजण एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी गेले आहेत. आणि त्याचवेळी ऐश्वर्या पुन्हा चंद्रकांतला विचारते की डॅड, काय झालं आहे हे आता तरी सांगा, कारण तुम्ही बराच वेळ झालं आम्हा सगळ्यांना इथे असं बसवून ठेवलं आहे. आणि त्यावेळी चंद्रकांत त्यांना सांगू लागतो की उद्या आपल्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि त्याचबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. आणि हे ऐकून अमृता म्हणते, पण बाबा तुम्हाला माहिती आहे ना, मेहेंदळेंच्या परंपरेनुसार या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये नव्या नवरीला नाचावं लागतं, दान मागावं लागतं. आणि आता तर सावलीच्या पायाला किती मोठी जखम झाली, ती हे सगळं कसं पार पाडणार. आणि हे ऐकून चंद्रकांत म्हणतो की ते तर आहेच, परंतु माझं गुरुजींसोबत बोलणं झालं आहे. त्यांनी सांगितलं आहे की उद्याचा चांगला मुहूर्त आहे आणि मग त्यानंतर अनेक दिवस मुहूर्तच नाही आहे, त्यामुळे उद्याच आपल्याला हा कार्यक्रम करावा लागेल. आणि हे ऐकून ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की या मुलीच्या पायाला तर जखम झाली आहे ना, मग ही काहीच करू शकत नाही. तसंही तिला सारंगचं काही घेणं देणं नाही आहे, त्यामुळे आपण कार्यक्रमच कॅन्सल करूयात. आणि ते ऐकून चंद्रकांत सावलीला म्हणतो की सावली बाळा, हा कार्यक्रम होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळी सावली म्हणते की सर, तुम्ही काही काळजी करू नका. पण ते ऐकून चंद्रकांत मोठ्याने तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की काय बोललीस तू. आणि हे ऐकून सगळेच जण घाबरून चंद्रकांतकडे पाहू लागतात. सावली विचारत असते की काय झालं, माझं काही चुकलं का. आणि त्यावेळी चंद्रकांत म्हणतो की हो, चुकलं तुझं, कारण तू मला चंद्रकांत सर म्हणाली. अगं तू मला बाबा म्हणायला हवं, आजपासून तू मला बाबाच म्हणायचं. आणि हे ऐकून सावलीला खूप आनंद होतो, तर इतर सगळेजणही हसू लागतात. पण ऐश्वर्या आणि ताराचा चेहरा नेहमीप्रमाणे पडतो. आणि मग सावली चंद्रकांतला सांगते की बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडेल. आणि हे ऐकून चंद्रकांतला आणि अमृताला खूप आनंद होतो. पण सारंग सावलीला समजावतो की अगं तुझ्या पायाला जखम झाली आहे. पण सावली म्हणते की तुम्ही नका काळजी करू, मी सगळं काही व्यवस्थितपणे पूर्ण करेल. आणि त्यामुळे मग सगळेच जण त्या कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात करतात. त्यानंतर मग रात्री ऐश्वर्या ताराला तिच्या खोलीत बोलावून घेते आणि ती मुद्दाम सावलीच्या विरोधात ताराचे अजून कान भरायला सुरुवात करते. ती म्हणत असते की हे बघ, आता ती मुलगी उद्या नैवेद्य बनवेल आणि मग जागरण गोंधळामध्ये नाचून दानसुद्धा मागेल आणि मग सगळ्यांना तिचंच कौतुक वाटेल, तुला कोणीही भाव देणार नाही, त्यामुळे आता तुलाच काहीतरी करावं लागेल. तर तारा विचारत असते की वहिनी, पण मग मी करू तरी काय. आणि मग ऐश्वर्या तिला सांगते की ती मुलगी उद्या जो नैवेद्य बनवेल ना, तो नैवेद्य चांगला होता कामा नये. आणि आता हे कसं करायचं ते तू तुझं बघ. आणि त्यावरती ताराही हसतच हो म्हणते आणि मग ऐश्वर्या तेथून निघून जाते. त्यानंतर मग जेव्हा तिलोत्तमाला समजतं की चंद्रकांतने जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला आहे, तेव्हा ती खूपच चिडत्याने म्हणू लागते की तुम्ही मला न विचारता परस्पर निर्णय कसा घेतला. आजकाल या घरामध्ये माझ्या मर्जीप्रमाणे काहीच घडत नाही आहे. आणि मग ती कार्यक्रमाला सुद्धा न थांबता बाहेर जायचं ठरवते. पण मग शेवटी सावली तिच्या पुढे हात जोडताना म्हणते की आज आपल्या घरात देवी आईचा कार्यक्रम आहे आणि जर घरची लक्ष्मीच घरात नसेल तर मग या कार्यक्रमाला तरी काय अर्थ राहील. आणि त्यामुळे मग शेवटी तिलोत्तमा कार्यक्रमासाठी घरी थांबायचं ठरवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.